सोलापूर विमानतळ परिसरातील अतिक्रमण हटवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा सकल हिंदू समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या होडगी रोड विमानतळ परिसरातील नई जिंदगी भागात वाढलेल्या अवैध अतिक्रमणांमुळे विमानतळ सुरू होण्याच्या प्रक्रियेला आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली। निवेदनात नमूद करण्यात आलं की विमानतळाच्या धावपट्टी आणि सुरक्षा क्षेत्रालगत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं अतिक्रमण वाढलीत। या अतिक्रमणांमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या नियमांचं उल्लंघन होत असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की सोलापूरकरांची अनेक वर्षांची मागणी असलेले विमानतळ पूर्ण क्षमतेनं सुरू व्हावं अशी सर्वांची अपेक्षा आहे। मात्र विमानतळाच्या फनेल झोनमध्ये आणि धावपट्टीच्या परिसरात झालेल्या अतिक्रमणांमुळे आवश्यक मंजुरी मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत। निवेदनात पुढे नमूद करण्यात आलंय की विमानतळाच्या राखीव जागेवर झालेल्या अतिक्रमणांमुळे केवळ शासकीय जमिनींचं नुकसान होत नाही तर भविष्यातील विमानतळ विस्तार, नाईट लँडिंग सारख्या सुविधांवर त्याचा परिणाम होऊ शकतोय। त्यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व अवैध अतिक्रमणं तातडीने हटवून विमानतळ विकासाचा मार्ग मोकळा करावा। सोलापूरच्या औद्योगिक, व्यापारी आणि सामाजिक प्रगतीसाठी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होणं आवश्यक असल्याचं सांगत प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला। या निवेदनावर सकल हिंदू समाजासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। विमानतळ परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्यानं प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सोलापूरकरांचं लक्ष आहे। आणि परत आपलं सोलापूर पहिल्यासारखं पूर्ण नवलवलिक होईल यासाठी आम्ही शासनाला निवेदन दिलंय। मी तर म्हणतो शासनाला ज्यांनी त्या अतिक्रमणाला विरोध करत आहेत काढायला त्यांना मोक्का अंतर्गत कारवाई करा। जोपर्यंत तिथलं अतिक्रमण निघत नाही तोपर्यंत त्यांना जेलमध्ये बसवा। कारण की जे अतिक्रमण विरोध करायलेत त्या सर्वांवर गुन्हे आहेत। तिथं तुम्ही तपासलं तर एक सुद्धा युवक तिथं तुम्हाला बिगर ह्याचा दिसणार नाही। लँड जिहाद, लव जिहाद, गोरक्षण, गोहत्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागात चाललेले आहेत। व सर्वांना मी आज शासनाला विनंती केली आहे। शासनाने एक GR काढला होता उच्च न्यायालयाने की जेवढ्या पूर्ण भारतामध्ये ज्या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आदेश दिलेत की तुम्ही समिती गठन करा आणि काय ज्या शासकीय जागेवर जिथे ते अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवा। परंतु कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने किंवा कोणत्याही शासकीय एजंटने त्याच्यावर अजूनसुद्धा विचार केलेला नाही किंवा त्याच्यावर ते मंथन करणं गरजेचं आहे, त्याच्यावर समिती गठन करणे गरजेचं आहे। अद्यापही काही केलेलं नाही आहे शासनात GR असून सुद्धा। तर मी आता त्यावर अजूनसुद्धा निवेदन आम्ही आता दिलेलं आहे। कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे। कलेक्टर साहेबांनी आम्हाला शब्द दिले आहे की 106 एकरची जमीन आम्ही जरूर काढू आणि आपल्या जे पालकमंत्र्याला ज्यांनी धमकी दिली आहे त्यांना NPD अंतर्गत कारवाई करा आणि त्यांना आत बसवा आणि ती 106 एकर जमीन मुक्त करा आणि देशाची जी अधोगती चाललेली आहे त्याला परत एकदा उच्च ह्याच्यावर घेऊन सोलापूर जसं होतं पूर्वी गिरणगाव होतं तसंच पुरवून न्यावं एवढंच विनंती करू। जय श्रीराम। निघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू। आता तुम्ही बोलताना म्हणलं 3 पाकिस्तानी सापडले, नेमकं कुठं सापडले? पाकिस्तानला मदत करणारे सापडलेत। अजून पाकिस्तानी सुद्धा नागरिक इथं असू शकतात। कुठं सापडले ते अजून त्या दिलेलं नाहीये कुठं सापडले, त्या भागातले असू शकतात। आम्हाला झालेला आहे आणि होत आहे। जे नई जिंदगी भागात 106 एकरमध्ये लँड जिहाद झालेला आहे। उच्च न्यायालयाने आदेश काढलेला आहे की ते शासनाचा जमीन आहे, आदेश काढल्यानंतर पालकमंत्र्यांनी ते नई जिंदगी असो किंवा जुनी जिंदगी असो ते अतिक्रमण आम्ही काढणार असं पालकमंत्र्यांनी ते जयकुमार गोरे साहेबांनी स्टेटमेंट दिल्यानंतर काही लोक आले आणि पालकमंत्र्यांना धमकी द्यायला लावले। आमचं म्हणणं स्पष्ट आहे, कायदा सुव्यवस्था जर तुमच्यामुळे बिघडत असेल तर हे देवाभाऊचं सरकार आहे, त्यांना टोकून काढून अतिक्रमण काढण्यात येणार आहे। सोलापूरच्या विकासासाठी काही लोक हे विकास होऊ नये म्हणून षड्यंत्र करत आहेत। आमचं म्हणणं काय आहे, तिथं मुस्लिम आहे म्हणून आमचा विरोध नाही, तिथे काही लोक हिंदू पण आहेत। जे दलाल लोक 2-4 दलाल मुस्लिम त्या लोकांना येड्यात काढून ते जमिनी शासनात जमीन विकलेल्या आहेत। त्याच्यामध्ये महापालिकाचे काही कर्मचारी पण त्याच्यामध्ये सहभागी आहेत। त्यांच्यावर पण कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे दलाली लोक फसवणूक करून बोळेवाड्या लोकांना जमिनी विकल्या त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। आम्ही देवाभाऊ सरकारला आम्ही विनंती करतो की ताकदीने या जमीन मुक्त करा आणि सोलापुराचा विकास करण्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज आपल्याला जे पाहिजे ते आम्ही मदत करू, वाटल्यास रस्त्यावर उतरू, या लोकांच्या जसं तसे उत्तर पण आम्ही देऊ।
असा तुम्ही विनंती आता बोलताना करतो. म्हणलात की दम दिलं, कोण कुणाला दम दिलं? आता मी कोणाचं नाव घेत नाही. तुम्हाला स्टेटमेंटमध्ये काय आहे, बुलटे लोक आहेत, पालकमंत्र्यांना धमकी देण्या एवढ्या मोठ्या नाही तर झालेलं आहेत ते घटना. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981 वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई, काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन. विश्वास, गुणवत्ता, चव. एकदा चाखाल पुन्हा पुन्हा याल.